नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे उपवास कसे करावे, या उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये, उपवास कधी सोडावा, उपवास काय खाऊन सोडावा, या सर्व विषयीची माहिती बघणार आहोत। त्याचप्रमाणे विधवा महिलांनी उपवास करावा का, विधवा महिलांनी घट बसवावे का, विधवा महिलांनी पूजा पाठ करावी का, उपवास करत असताना तुम्हाला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, या विषयीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। आणि सर्वात अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आलेला असाल, तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शारदीय नवरात्रीचा सण स्वच्छता आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते। नवरात्रीच्या उपवासात नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे। नवरात्रीच्या या उपवासाचे काही नियम सांगण्यात आलेले आहे। तसं बघितलं तर हा उपवास कोणीही ठेवू शकतो। पुरुष, महिला, सौभाग्यवती, गरोदर किंवा विधवा, जिला मासिक धर्म आहे ती, सुतक असलं तरीसुद्धा उपवास करू शकते, फक्त त्यांना पूजा करता येत नाही। या वर्षी नवरात्रीची सुरुवात ही 15 ऑक्टोबरला होणार आहे आणि समाप्ती ही 23 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे। 24 तारखेला दसरा म्हणजेच विजयादशमी आलेली आहे। या नवरात्रीच्या काळामध्ये आपण उपवास हे 9 दिवसासाठी ठेवू शकतो। कोणी उठ्ठा बसता उपवास करतात, तर कोणी 2.5 दिवसांचा उपवास करतात, तर काही ठिकाणी शेवटी म्हणजे अष्टमी, नवमी या दिवशी उपवास केला जातो। सर्वात प्रथम आपण उपवास म्हणजे काय हे पाहू। उपवास किंवा उपास हे दोन्ही शब्द एकच अर्थाने वापरले जात असले तरी त्याचे अर्थ वेगवेगळे आहे। उप म्हणजे जवळ व वास म्हणजे राहणे। परमात्म्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्याचे साधन म्हणजे उपवास। उपवास हे सुद्धा एक व्रत आहे। व्रत म्हणजे विशिष्ट हेतूच्या पूर्ततेसाठी करावयाची नियमबद्ध कृती, तर उपास म्हणजे लंघन म्हणजेच अन्न पाण्याचा त्याग करणे होय। उपवास म्हणजे फक्त उपाशी पोटी राहणे नाही, तर एका ठराविक दिवशी मी अशा पद्धतीने वागेन हे बंधन आपण स्वतःवर लादून घेणे। हिंदू सण वारांमध्ये नवरात्रीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे। 9 दिवस दुर्गा मातेची पूजा व उपवास या पद्धतीने हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो। नवरात्रीतील उपवास हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा छोटासा भाग। हे उपवास म्हणजे शरीर, मन व आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक पर्वणीच होय। या उपवासामध्ये दैनंदिन जीवनशैलीमधून बाहेर पडून मनाला व शरीराला जास्तीत जास्त आरोग्य संपन्न करण्याचा हा एक प्रयत्न असतो। उपवास हे सगळ्यांनी केले तरी चालते। हे उपवास पूर्ण 9 दिवसासाठी केले जातात। काही ठिकाणी 1.5 दिवसाचा उपवास केला जातो। 1.5 दिवसाचा म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना असेल त्या दिवशी पूर्ण दिवस उपवास धरायचा आणि दुसऱ्या माळेला दुपारच्या टायमाला उपवास सोडायचा। याचप्रमाणे शेवटच्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी पुन्हा उपवास पूर्ण दिवस धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडायचा असतो। याला उठ्ठा बसता उपवास देखील म्हणतात। काही ठिकाणी उपवास 9 दिवस पूर्ण केले जातात, काही ठिकाणी उपवास दसऱ्याच्या दिवशी सोडले जातात, तर काही ठिकाणी उपवास हे 9व्या माळीला सायंकाळी सोडले जातात। आता तुम्हाला जर का उठ्ठा बसता उपवास करायचा असेल आणि तुमच्याकडे जर का 9व्या दिवशी उपवास सोडणार असाल, तर तुम्ही अष्टमीला पूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि 9व्या माळीला तुम्हाला संध्याकाळी उपवास सोडायचा आहे। तुम्ही उठ्ठा बसता उपवास करू शकतात, तुम्ही 9 दिवसाचे सुद्धा उपवास करू शकतात। आता काही ठिकाणी शेवटच्या माळेला म्हणजे सप्तमीच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी या 3 दिवस उपवास केला जातो, किंवा मग अष्टमीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी उपवास करून दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडला जातो। तुम्ही या पद्धतीने उपवास करू शकतात। आता उपवास कसा करायचा? उपवास हा जास्त कडकही करायचा नसतो। शरीराचे हाल करून उपवास करू नये। शरीराला पेलवल अशा पद्धतीने उपवास करायचा आहे। तुम्हाला जर का उपवास करणं शक्य असेल, उपवास तुम्हाला निघत असेल, तरच तुम्ही 9 दिवसाचे उपवास करायचे आहे। 9 दिवसाचे उपवास जर का तुम्ही एकदा करायला चालू केले, तर ते मध्येच तुम्हाला बंद करता येत नाही। तेव्हा तुम्हाला जर का झेपत असेल तरच तुम्ही 9 दिवसाचे उपवास करा, नाहीतर मग उठ्ठा बसता उपवास तुम्ही करू शकतात।
उपवासामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या फराळच्या वस्तू खाऊ शकतात. या उपवासामध्ये जास्त करून भगर, खिचडी, बटाटे या पदार्थांचा, त्याचप्रमाणे तळलेल्या पदार्थांचा समावेश केला जातो. तुम्ही जर का रोजच्या उपवासामध्ये हे पदार्थ खात असाल तर तुमच्या शरीराला म्हणजेच तुमच्या पचनक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्ही या 9 दिवसामध्ये सर्व पदार्थ जे उपवासाला चालतात ते सर्व पदार्थ तुम्ही खायचे आहे. म्हणजेच साबुदाणा खिचडी, बटाटा, त्याचप्रमाणे तळलेले पदार्थ, याचबरोबर भेंडीची भाजी, याचबरोबर तुम्ही रताळ्याची खीर, रताळ्याचे पदार्थ, राजगिऱ्याची भाजी, भेंडीची भाजी, डांगराची भाजी हे पौष्टिक पदार्थ देखील तुम्ही या उपवासामध्ये खाऊ शकतात. या पदार्थांची भाजी करून त्याचप्रमाणे राजगिरा, भगर याचं तुम्ही दळण करून आणा आणि त्याची भाकरी बनवून तुम्ही भाजी भाकरी सुद्धा खाऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही राजगिरा आणि भगर या पिठापासून दशमी देखील बनवून खाऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला रोजच्या उपवासाच्या जेवणामध्ये तुम्हाला फक्त उपवासाची खिचडी, साबुदाणा, बटाटे हे पदार्थ खायचे नाही आहे. याचबरोबर तुम्ही फलाहार देखील घेऊ शकतात. तुम्ही दररोज किमान 2 कुठलीही फळं तरीही घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे जर का तुम्ही वर्किंग वुमेन असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल, तुमचं जर का धावपळीचं जीवन असेल तर तुम्ही दररोज 1 नारळ पाणी तरी घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही फलाहाराचा ज्यूस देखील घेऊ शकतात. नवरात्रीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये तुम्ही दररोज 1 नारळ पाणी तरी आवर्जून पिलं पाहिजे. या उपवासामध्ये तुम्हाला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर कांदा, लसूण तुम्हाला या पदार्थांमध्ये अजिबात वापरायचा नाही आहे. तुम्ही ही पदार्थ बनवण्यासाठी शेंगदाणा तेलाचा वापर करू शकतात किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा देखील वापर करू शकतात. 9 दिवसाचे जर का तुम्ही उपवास धरले असतील तर तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घटाला नैवेद्य दाखवून घट हलवून उपवास सोडायचा असतो. उपवास सोडण्यासाठी तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून त्या स्वयंपाकावर उपवास सोडू शकता. आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडले जातात. शेवटच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो, परड्या भरल्या जातात आणि त्यानंतर घटाची आरती करून घट हलवून उपवास सोडला जातो. उपवास सोडण्यासाठी पुरणाचा हा स्वयंपाक करून उपवास सोडला जातो. काही ठिकाणी 9व्या माळेला उपवास सोडण्याची प्रथा आहे. तुमच्याकडे जर का 9व्या माळेला उपवास सोडत असेल तर तुम्ही त्या दिवशी देखील पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे, देवीला घटाला नैवेद्य दाखवायचा आहे. परड्या भरत असतील तर तुम्ही परड्या भरायच्या आहे आणि यानंतर घटाची आरती करून घट हलवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे. नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी जमिनीवर झोपायचं आहे. म्हणजेच तुम्ही गादीवर, पलंगावर झोपायचं नाही आहे. तुम्हाला जमिनीवर सतरंजी, गोधडी, चटई टाकून झोपायचं आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी 9 दिवसांचा उपवास केल्यानंतर 9 दिवस चप्पल घालण्याची पद्धत नाही आहे. म्हणजे काही ठिकाणी 9 दिवस चप्पल घातली जात नाही. त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तू वापरू नये. याचबरोबर नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी खोटे बोलू नये, रागवणे, वाद घालणे टाळावे. याचबरोबर इतरांचा तिरस्कार करू नये, घरात भांडणे करू नये, घरात खोटं बोलू नये, घरात आनंदाचं वातावरण ठेवावं. म्हणजेच घरात आनंदमय वातावरण ठेवावं. यामुळे आपली देवी आई ही आपल्या सर्वांवर प्रसन्न होऊन आपल्या सर्वांना तिचे चांगले कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. याचबरोबर नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी लहान मुले, मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा आदर करावा, त्यांची काळजी घ्यावी. नवरात्रीत उपवास करतानाच नव्हे तर एरवीसुद्धा या गोष्टींचं पालन हे सर्वांनी करायचं आहे. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पान, तंबाखू, गुटखा, मावा, सिगरेट, विडी, दारू, मद्यपान, अंमली पदार्थ यांचं सेवन करायचं नाही. याचबरोबर मांसाहार देखील या नवरात्रीमध्ये कोणालाच करायचा नाही. तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला या सर्व नियमांचं पालन करायचं आहे. आजारी व्यक्तीने आजारी असल्यास उपवास करण्याचे टाळावे. नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास निघत असेल तरच उपवास करावे. 9 दिवसाचे उपवास चालू असताना एखाद्याला गंभीर आजार झाला, दुखापत झाली आणि त्याला जर का काही कारणास्तव उपवास सोडावे लागले तर तो किंवा ती व्यक्ती उपवास सोडू शकते. याचबरोबर गरोदर महिलांनी उपवास निघत असेल तरच करावे, नाहीतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपवास धरावे का नाही हे ठरवावे. याचबरोबर गरोदर महिलांनी जर का उपवास धरलेच तर गरोदर महिलांनी दररोज 1 नारळ पाणी तरी प्यावं, जास्तीत जास्त फलाहार घ्यावा, जास्तीत जास्त
लिक्विड पेय त्यांनी घ्यावं, उपाशी राहू नये, या गोष्टींचं पालन या गरोदर महिलांनी करायचं आहे। याचबरोबर जर का विधवा महिला असतील तर विधवा महिला देखील उपवास करू शकतात, विधवा महिला देखील घट बसवू शकतात आणि विधवा महिला देखील या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीची उपासना, व्रत, त्याचप्रमाणे दुर्गा सप्तीचा पाठ या सर्व गोष्टी करू शकतात। ज्यांना सुतक असेल ते देखील या नवरात्रीचे उपवास करू शकतात, ज्यांना मासिक धर्म असेल ते देखील हे नवरात्रीचे उपवास करू शकतात। फक्त यांना पूजा पाठ करता येणार नाही आहे किंवा पूजेच्या कुठल्याही वस्तूंना यांनी हात लावायचा नाही आहे। उपवास करताना महिलांनी जास्त वेळ उपाशी राहू नये, जास्त वेळ उपाशी राहून उपवास धरू नये। याचबरोबर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करावे। त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये एक दिवस तरी म्हणजे एकदा तरी आपल्याला देवीची ओटी ही आवर्जून भरायची आहे। व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।